इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत। तर आज आपण बघणार आहोत पोलीस भरती 2025 मध्ये जे डॉक्युमेंटेशनचा जो प्रॉब्लेम येत आहे तो तुम्हाला येऊ नये त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे। तर यामध्ये डिटेलमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या तारखेपर्यंतचे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हॅलिड आहेत, काय काय डॉक्युमेंटेशन करायचे आहेत। तसेच प्रत्येक आता संवर्गामध्ये मोस्ट ऑफ सगळेच आता आरक्षणामध्ये मोडत आहेत। ठीक आहे, तर मग तुमचा जो आरक्षणाचा दाखला आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही ओपन जनरल मधून जर फॉर्म भरत असाल तर त्याबद्दलचे दाखले, त्याबद्दल तर डॉक्युमेंटेशन नाही जनरलचं तुम्हाला। तर बाकी जी प्रोसेस आहे, जर नॉन क्रिमिनल असेल तर त्याबद्दल हे आपण सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर आपण जो GR चा दिलेला आहे ते सुद्धा एकदा बघूया। जी प्रमाणपत्र दिलेली आहेत ती एकदा बघूया आणि त्यानंतर त्यासोबत जी व्हॅलिड प्रमाणपत्र आहे ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये बोलणार आहे। ओके, तर इथे बघा जे आवश्यक कागदपत्रे आहे त्यामध्ये त्यांनी दिलेले आहे की 10वी आणि 12वीचे प्रमाणपत्र। ओके, इथे दिलेले आहे SSC आणि HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र किंवा 12वीचं दोघांपैकी एकही तुम्हाला चालणार आहे। त्यानंतर तुमचा जन्माचा दाखला, सपोज नसेल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल चालणार आहे। अधिवास प्रमाणपत्र, डोमासिल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणारच आहे। डोमासिल सर्टिफिकेट सगळ्यांना लागणार आहे अपलोड करायला। त्यानंतर जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर कास्टचं सर्टिफिकेट, आता ज्यांचं कोणाचं SCBC आहे किंवा EWS आहे किंवा OBC आहे तर त्याचं व्हॅलिडिटीचं जे प्रमाणपत्र निघालेलं आहे तर त्यामध्ये खाली व्हॅलिडिटी तुम्हाला चेक करायची आहे। कोणी आत्ताच जर काढलं असेल तर ऑब्विसली तुमचं व्हॅलिड असणार आहे, म्हणजे तुमचं जे प्रमाणपत्र असणार आहे ते वैध असणार आहे। परंतु जर तुम्ही जर आधी काढलेलं असेल 1 वर्ष आधी 2 वर्ष आधी तर त्याची डेट तुम्ही एकदा चेक करा की 2027 आहे, 28 आहे का 30 आहे, ते एकदा चेक करा, खाली येतं। आणि जे 31 मार्च जो आपला आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंतची तारीख असणार आहे वर्षाची, तर ती तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र मध्ये चेक करायचं आहे। आणि जात वैधता प्रमाणपत्र तारीख बद्दल आपण बोललो की ती कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला चेक करायची आहे। त्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSCIT सर्टिफिकेट लागणार आहे। जर खेळाडू मध्ये तुम्ही जर मोडत असाल तर खेळाडूंचे प्रमाणपत्र आहे। त्यानंतर जर नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र काढायचं आहे। आता इथे बघा VJ अ VJ ब VJ क VJ ड विमा इतर मागासवर्गीय SCBC EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरिता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांचे बाबत महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय या तरतुदीनुसार, म्हणजे या उमेदवारांना काय करायचं आहे, नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र काढायचं आहे। त्यानंतर ज्या महिला फॉर्म भरताना जे भरत आहेत 30% महिला आरक्षण मधून फॉर्म भरत आहे तर तुम्हाला 30% महिला आरक्षणाचं प्रमाणपत्र लागणार नाही, तिथे तुम्हाला टिक करायला येणार आहे यस, तर यस करायचं आहे। जर तुम्ही यस टिक नसेल केलं तर तुमचा फॉर्म जनरल मध्ये जाईल, बॉईज सोबत तुमचा फॉर्म काउंट केला जाईल। त्यामुळे 30% महिला आरक्षणाचा तुम्ही लाभ घेऊ इच्छिता का हा फॉर्म मध्ये तुम्हाला क्वेश्चन आल्यावर तिथे तुम्हाला यस क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, माजी सैनिक असाल तर गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर ते 5% आरक्षणाचं प्रकल्पग्रस्तचं प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्तचे प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, ऑर्फन अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन आणि जर EWS मधून असाल तर EWS प्रमाणपत्र, SCBC प्रमाणपत्र आणि NCC जर असेल तुमच्याकडे तर NCCचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। तर आता डॉक्युमेंटेशनच्या बाबत सर्वात इम्पॉर्टंट की आता तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही काढले तर तुमचे जे डॉक्युमेंट असणार आहेत जसे की डोमॅसिल काढलं किंवा कास्ट सर्टिफिकेट काढलं किंवा इतर डॉक्युमेंट्स जर तुम्ही काढले, तुमची सपोज आता 30 नोव्हेंबर एक्झामची लास्ट डेट आहे, त्याच्या आधीचे जे प्रमाणपत्र तारखेनुसार तुम्ही जे काढणार आहात ते व्हॅलिड असणार आहेत। त्याची जी लास्ट डेट आहे कास्ट सर्टिफिकेटची ती व्हॅलिडिटी तुम्हाला बघायची आहे की किती वर्षापर्यंत आहे। 31 मार्च, आता तुम्हाला 2025चा फॉर्म भरतोय ना आपण, तर 31 मार्च 2026 पर्यंतची व्हॅलिडिटी बघायची आणि त्याच्या पुढे असेल तर चांगली गोष्ट आहे। ठीक आहे, व्हॅलिडिटीचा डाऊट क्लिअर झालेला आहे। त्यानंतर हे जे सर्टिफिकेट आहे ते काढायचं आहे। स्पेसिफिक SCBC
आणि EWS आणि OBCच्या मुलांसाठी जे EWS संवर्गामध्ये मोडत आहेत त्यांनी EWS मधूनच फॉर्म भरायचा आहे. जे उमेदवार आधी EWS मध्ये होते परंतु आता ते कन्वर्ट करून मराठा आरक्षणाचा लाभ घेऊन SCBC मध्ये किंवा OBC मध्ये आहेत, तर त्यांनी एकतर SCBCचा जो फॉर्म असेल तर SCBCच ठेवायचा आहे. जर त्यांना OBC प्रमाणपत्र मिळत असेल तर OBC प्रमाणपत्र काढायचं आहे परीक्षेच्या तारीख आधी. ठीक आहे, तर ते वैध असणार आहे. परंतु तुम्हाला त्या EWS नाही आहे ऑप्शन, तर SCBC और अदर OBC या दोघांमधील एक फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, हा डाऊट क्लिअर आहे, कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. पुढे जेव्हा पोलीस भरतीनंतर जेव्हा जॉईनिंगची डेट येते तेव्हा व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे हे डाऊट्स इथे क्लिअर करायचे आहेत. तर डॉक्युमेंट्सच्या बाबतीत आय थिंक सगळे डाऊट क्लिअर झालेले आहेत. तसंच इतर काही तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही तसे कमेंट्समध्ये मेन्शन करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.